हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. आहे मी रोस्ट अँड गोष्टी यशकारकर. तर आज मी आलो आहे पप्पांच्या गावी चाललेलो आहे. गावाला आलेलो तेव्हा मी शूट करता आलं नाही मला, कारण की सगळे होते, सामान वगैरे होतं हातात म्हणून. तर आता शूट करत आहे. तर हे आहे म्हणजे पप्पांच्या गावाला जायचं. इकडे ते मार्केट आमच्या इथे लागतं, त्याला बोलतात मी नाका जाकादेवी म्हणून. गाडी वाडी वाढले मस्त. हे बघा इकडं मस्त समोरून एस टी वगैरे येत आहे. हे असं आहे आमचं असं मार्केट. मार्केट बघून मम्मीने इथे टोमॅटो घ्यायला बसली. टोमॅटो घेत होती मम्मी तिकडं मस्त. इथे की इथे गाडी वेडी लागलेली, रिक्षा वगैरे लागतात इकडनं. मम्मीने सामान वगैरे माझ्याच हातात थांबवलं आहे. ते एका हातात खाली होतं म्हणून एका हाताने शूट करत होतो. ते बघा सामान, एका हातात छत्री आणि एका हातात ब्लॉग करत होतो. तर मम्मी होती म्हणून मला असंच ब्लॉग बनायला लागेल, असं बोलता नाही येणार नीट. तर असं पुढे जात होतो. तर नंतर जरा आराम करायला बसलो. तर एका हात खाली बघून मम्मी अजून एक पिशवी बनायला लागली. बाकी थकलेलो म्हणून बसलेलो. बुलेट बघा किती भारी आहे. तर मम्मी इकडे अजून एक पिशवी बनवून झालं, त्यामुळे आमची बस सुटली म्हणून आम्हाला रिक्षा करायला लागली. रिक्षा खाली जायसाठी आम्हाला 300-350 रुपये घेते आमची बस. फक्त 25 रुपयात येते, पण 300-350 रुपयात घेते. काकांना बोला जरा पळवा म्हणून, काका तर फुल रपटावल्यात लागले. मग इकडनं आम्हाला जायचं होतं आमच्या कुळदेवीच्या मंदिरात, वाघजाई मंदिर म्हणून. काकांना बोललो तिथे नाही, तर काका एकदम फुल पळवायलाच लागले. ते बघा आमचं हे वाघजाईचं मंदिर आलं. मस्त आहे ना, बघा व्ह्यू बघा. मग इकडे आम्ही आता पाया पडायला गेलेलो मस्त. पाय वगैरे पडलो इकडे. मग तुम्हाला मंदिर दाखवतो थोडं. हे बघा असं व्ह्यू आहे. इकडे मागे जंगल वगैरे, असं मंदिर. इकडे पाऊस वगैरे मस्त पडत आहे. हे बघा असा व्ह्यू आहे मस्त आहे की एकदम. पाऊस वगैरे पडतो आहे एकदम शायनिंग वायनिंग. आता केसा विसा सेट करू दे अरे भाई. मम्मी बघा तिकडे काहीतरी करत होती. मम्मी बघेल म्हणून गपचूप साईडला जाऊन लॉग बनवला. याचं मंदिर आहे मागे तिकडे. पाय पडून घ्या मनापासून एकदम. ते मागे असं वॉटरफॉल वगैरे पद्धतशीर आहे तिकडे. बाकी काय नाही, बघा असंच मंदिर आहे असं आमच्या गावी. इकडे व्ह्यू चेक करा एकदा. बुलको कण कोकण कोकण कोकण. असं मस्त जंगलाच्या समोरच असं व्ह्यू आहे. मम्मीला वाटलं व्हिडिओ काढतो म्हणून, व्लॉग बनवतो, मम्मीला माहिती नाही आहे. असं चेक करा एकदम. असं जंगलाच्या मधोमध असं मंदिर बांधलं आहे आमच्या इकडे. इकडनं काय नाही, मग आता घरी जायचं होतं म्हणून इकडे डायरेक्ट आम्ही रिक्षा घराच्या इथे आल्यावरच मी डायरेक्ट शूट केला. जंगलाच्या मध्ये असं आमचं घर आहे. इकडे रिक्षावाला काकांनी ते सामान उतरवलं. रिक्षावाले जात होतो. इकडनं खाली आलो, घरी आलो, डायरेक्ट नाश्ता वाष्टा करायला बसलो. चाय वेडली. चाय आणि डायरेक्ट घावना. आल्या आल्या फ्रेश वगैरे झालो, जरा नाश्ता वाष्टा करत होतो. आहे ना, मग हे आमच्या इकडे असं व्ह्यू आहे बघा खाली इथे जंगल. मग आता चाललेलो आम्ही गणपती आणायला. गणपती आणायला जाताना आमच्या इथे असा रस्ता आहे बघा, शेत वगैरे जंगल वगैरे एकदम मस्त आहे. खाली तिकडे नदी आहे, पण असं सरळ रस्ता आहे जायचा. व्ह्यू चेक करा एकदा, व्ह्यू चेक करा. इकडे म्हैशी वगैरे 4 म्हैशी आहेत, गवत खात होते मस्तपैकी. आणि इकडे व्ह्यू बघा. इकडनं असा धबधबा वगैरे दिसतो. सो व्ह्यू आहे बघा समोर, बघा धबधबा. आमच्या इकडे तिथे आमचं घर आहे. मग इकडे आम्ही चाललो गणपती आणायला. इकडे पहाट घेऊन मी चाललेलो. कपडे वगैरे घातले नव्हते. हे आमचे राजा काका. आणि पहाड बघा मस्त वगैरे. चड्डीवरतीच गेलो भाई, पण चड्डीवरती जायचा बाप्पाला आणायला एकदम. पुढे 2 भावंडं चाललेली, काका माझे आणि गाव आमचं असं पुढे. मग बघा व्ह्यू बघा एकदा एकदा परत एकदा व्ह्यू चेक करा. बाकी पुढे आलो, इथे मग आमचा पाठ लावला. पाठ लावायला लागतं इथे असं लाईनीत. मग तिकडे ते गणपती आणून ठेवतात. तिकडे मग असे गणपती बघा, मूर्त्या बघा. तिकडे 2 ते काका काकी ते कलाकारी करत होते डायमंड वर्क. मग एवढी आमची मूर्ती आली गणपती बाप्पांची. बघा काय भारी दिसते ना एकदम. अशी छोटीशी मूर्ती असते आमच्या इथे, पण भारी एकदम दिसायला बघा किती भारी आहे. काका काहीतरी बघत होते. त्याच्यानंतर मग असं टेम्पोमध्ये चढून कारण की आमचं इकडनं हे गणपतीचं खूप लांब आहे कारखाना, त्यामुळे टेम्पोतून जावं लागतं थोडं. सगळ्यांचे गणपती एकत्रच नेले जातात वाडीतले. शेवटी मग आम्ही इथे गणपती आणला फायनली आमच्या इथे घरी. घरी एंट्री मारत होते. आमच्या वाडीतले तो दादा आहे, तो आणतो कारण की दरवर्षी, कारण की आम्ही मुंबईचे आम्हाला काही जमणार नाही आणायला विणायला उगाच. मग तो दादाच आणतो. मग मी इकडे पूजा वगैरे करत होती. ते काय बोलतात त्याला, रीतिरिवाज. पाया वगैरे वाढले एकदम, पूजा वगैरे चाललेली. असं पाऊस बिऊस आहे मस्त म्हणून पूजा वगैरे चाललेली. टिक्का वगैरे लावला. तर हे बघा असे आजोबा वगैरे बघत होते. सगळं नंतर झाल्यानंतर गणपती बसवल्यानंतर आम्हाला मस्त गुलाबजाम खायला भेटले. गुलाबजाम खाऊन वगैरे झाल्यानंतर मच्छर चावत होते म्हणून धुरांडी गेली. दूर मच्छरनी खाऊन टाकलेलं अर्ध. जरा बसलोच होतो की मग आजोबा बोलले की जरा नारळ सोडून दे, तेव्हा नारळ सोडायला गेलो. हे बघा अशी आमची इथे मशीन आहे. नारळ सोडता सोडता चायला हातालाच लागलं काहीतरी तिकडं, ते लोखंडाचं. नाही ना, बाकी नारळ सोडून दिला आजोबांना. सोडून दिला त्यानंतर मग चाललो आम्ही झोपायला. उशी चादर वगैरे घेतली. मग काय ना, आजच्या बाबा एवढंच. इथे आधीच चादर वगैरे ढाकून ठेवायला लागतं, त्याला कुत्रे घेऊन जातात. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.